सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अगदी साधी सोपी कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ 6 ऑक्टोबर सोमवार दिवशी दुपारी 12:24 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती 7 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी सकाळी 9:18 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला 6 तारखेला रात्री 12 वाजताच करायची आहे. पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करत असाल तर मग 6 ऑक्टोबरला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर 12:30 वाजेनंतर तुम्ही पौर्णिमा तिथी सत्यनारायणाची महापूजा करू शकता. जी लोक या रात्री पूजा सेवा करतात त्यांना देवी लक्ष्मी भरभरून सुख समृद्धी देत असते. अगदी सोपी 5 मिनिटांची कोजागिरी पौर्णिमेची पूजा कुणीही करू शकता. स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांना जमेल अशी आज आपण पूजा बघणार. ज्या जागेवर पूजा करायची ती स्वच्छ जागा करून घ्यायची आहे. चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा. त्यावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यावी. प्रथम कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो. दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. महिलांनो, कलश भरायचा आहे. कलशावर एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे. छान तांब्याचा किंवा तुमच्याकडं चांदीचा वगैरे कलश असेल चांदीचा अवश्य घ्या. चांदी ही चंद्राला आकर्षित करत असते आणि आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत होत असतो. तर तुमच्याकडं असेल चांदीचा तांब्या तर तो घ्या, नाही तर तुम्ही आपला तांब्याचा तांब्या घेतला चालेल. स्टीलचा असेल तोही चालेल. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, दुर्वा असतील दुर्वा टाकून घ्या. छान असा कलश मांडणी करायची आहे. विड्याची 5 पानं ठेवा किंवा तुम्ही आंब्याची डहाळी ठेवली तरीही चालेल. कुणी कोजागिरीच्या पौर्णिमेची पूजा करताना कलशात नारळ ठेवत नाही. कुणी ठेवतात. मी ठेवलेला आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे नारळ ठेवल्यावर आपला कलश पूर्ण होतो अशी माझी मान्यता आहे. आता तुम्ही जशा पद्धतीने कलश स्थापन करत असाल कोजागिरी पौर्णिमेचा, कुणी नारळ ठेवतं कुणी नाही ठेवत, तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कलशाखाली अक्षतांचे आसन देऊन कलश अगदी छान मनोभावे स्थापन करायचा आहे. कलशाजवळ देवी देवतांचे फोटो असेल, तुमच्याकडे लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल, गणपती बाप्पा, सरस्वती माता, ज्या देवी देवतांचे तुमच्याकडे फोटो असेल लक्ष्मी नारायणांचा एक का होईना फोटो पूजेजवळ नक्की ठेवा. असेल तर नक्की ठेवा. त्या फोटोची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला कलश स्थापन करून फोटोंची पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहे. प्रथम गणपती बाप्पांची पहिली गणपती बाप्पांची सुपारी मांडायची आहे. नंतर गणपती बाप्पांसमोर लक्ष्मी नारायणांची. तुम्ही जर 6 सुपाऱ्या मांडत असाल तर मग पहिल्यांदा गणपती बाप्पांची, नंतर नारायणांची म्हणजे श्री हरी विष्णूंची, मग तिसरी सुपारी लक्ष्मी मातेची, मग कुबेर देवतांची, चंद्र इंद्र अशा 6 सुपाऱ्या मांडायच्या आहे. मी 5 मांडलेल्या आहे. मी लक्ष्मी नारायणांची एकच सुपारी मांडलेली आहे. प्रथम गणपती बाप्पांची हळद कुंकू फूल वाहून पूजा करायची. नंतर दुसऱ्या सुपारीची लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून घ्यायच्या आहे. लक्ष्मी मातेला नमस्कार करा, प्रार्थना करा, फूल अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे या दिवशी लाल फुलं असतील तर नक्की अर्पण करा. कमळाचं फूल असेल लक्ष्मी माताला नक्की अर्पण करा. तिसरी सुपारी आपण कुबेर देवतांची मांडलेली आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून घ्यायच्या आहे. छान अशी पूजा करायची आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. कुबेर देवतांना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरात अखंड वास करा आणि माझं घरातलं दुःख दारिद्र्य दूर करा. माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या. तुम्हाला जी देवी देवतांना प्रार्थना करायची कुबेर महाराजांना प्रार्थना करा आणि फूल वाहून पूजा करायची आहे. चौथी सुपारी इंद्र देवतांची मांडायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून पूजा करायची आहे. मनोभावे सुपाऱ्यांची पूजा करायची आहे. तुम्हाला इंद्रदेवांना फूल अर्पण करून घ्यायचं आहे. नंतर चंद्रदेवांची तुम्हाला पूजा करायची आहे.
चंद्रदेवांच्या सुपारीवर हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ज्या व्यक्तीचा चंद्र मजबूत असतो त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. चंद्रदेवांचा 21 वेळा मंत्र जपा. अशा सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहे. तुम्ही 2-2 विड्याच्या पानांवर सुपाऱ्या मांडून घ्या किंवा विड्याची पानं नसेल, माझ्याकडं नव्हती म्हणून मी तांदळाच्या राशीवर सुपाऱ्या मांडून तुम्हाला पूजा दाखवलेली आहे. पण तुम्ही जेव्हा कोजागिरी पौर्णिमेला पूजा कराल तर बघा, तुम्हाला विड्याची पानं मिळाली तर विड्याची पानं घेऊन या, नाहीच मिळाली तर मग तुम्ही तांदळावर सुद्धा अशा पद्धतीने सुपाऱ्या मांडून अगदी साधी सोपी पूजा करू शकता. पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेच्या सुपारी समोर तुम्ही श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे. कुबेराच्या सुपारी समोर तुम्ही कुबेर यंत्र ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडं असेल महिलांनो तर पूजेमध्ये लक्ष्मी मातेच्या सुपारी समोर श्रीयंत्र ठेवा आणि कुबेराच्या सुपारी समोर कुबेर यंत्र ठेवा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर चंद्र म्हणून तुम्ही तांदळाच्या राशीवर चांदीचं नाणं किंवा 1 रुपयाचं कॉईन ठेवून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चंद्राची पूजा करू शकता. पण मी जशी दाखवलेली आहे तुम्हाला सुपारी मांडून, तशीच आपण सुपारी मांडून परंपरेनुसार अशीच पद्धतीने पूजा केली जाते. पण तुमच्या इथं जर रुपयाचं नाणं किंवा चांदीचं नाणं तांदळावर चंद्र स्वरूप मानून त्या नाण्याची किंवा रुपयाची पूजा करत असाल, तुमच्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी जशी पूजा करतात, मांडणी करतात, अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. पण मी तुम्हाला केंद्रानुसार सांगितलेलं आहे. अशा सुपाऱ्या मांडून 4ही देवांची आपण पूजा करत असतो. प्रथम गणपती बाप्पांची सुपारी मांडा आणि मग 4ही देवी देवतांची सुपारी मांडायची आहे. आपल्याला पूजेमध्ये गोड दुधाचा नैवेद्य ठेवायचा आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला गोड दुधाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. 12 ते 12:39 या वेळातच आपल्याला 4ही देवांची हळदी, कुंकू, पांढरी फुलं, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करायची आहे. मी जरी झेंडूची, ऑरेंज कलरची, पिवळ्या कलरची फुलं वाहिलेली आहे तरी पण महिलांनो या दिवशी पांढऱ्या फुलांना खूप महत्त्व आहे. मी तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवत आहे म्हणून माझ्याकडं नव्हती म्हणून मी पिवळी आणि ऑरेंज कलरची फुलं वाहिलेली आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मी सुद्धा पांढरी फुलं वापरणार आहे पूजेत. तुम्ही सुद्धा बघा, पांढरी फुलं आपल्याला देवी देवतांना व्हायची आहे. दुपारीच तुळशी पत्र या दिवशी तोडून ठेवायचं आहे किंवा आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि दुधात 1 का होईना तुळशी पत्र आपल्याला टाकून मग दुधाचा नैवेद्य आपल्याला 12-12:30 वाजता दाखवायचा आहे. प्रार्थना करायची आहे. प्रार्थना सांगते तुम्हाला. दुधाचा नैवेद्य तुम्हाला पाटावर अर्पण करताना दाखवताना एक प्रार्थना बोलायची आहे. तुम्ही बाहेर जरी चंद्राला नैवेद्य दाखवत असाल, चंद्राचा म्हणजे आपण चंद्र बघतो दुधामध्ये, तेव्हा सुद्धा हीच प्रार्थना बोलायची आहे तुम्हाला. नाही आली, तुम्ही चंद्रदेवांना नमस्कार केला आणि दुधात चंद्र बघितला तरीही चालेल. दुधात चंद्र बघून नमस्कार करणं या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. प्रार्थना. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य दाखवताना ही प्रार्थना बोलायची आहे. नाही आलं, स्वामींचा मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ. या दिवशी 12:39 काही सेवा सुद्धा करायची आहे. मी तुम्हाला अगदी साधी सोपी पूजा दाखवली. पूजा मांडणी तुम्ही 12च्या आधीच करून घ्या आणि नंतर 12 वाजले की लगेच पूजा करून घ्यायची आहे आणि 12:39 या सेवा सांगत आहे. त्यातील जेवढ्या जमतील महिलांनो, दादांनो करण्याचा प्रयत्न करा. 11 माळी स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नाही जमलं किमान 1 माळ तर आपण जपू शकतो. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करायचा आहे. तसेच 16 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा गीतेचा 15वा अध्याय. या सेवा आपल्याला 12:39 करायच्या आहे. आता जेवढ्या जमतील महिलांनो, 1 माळ जपली तुम्ही आणि 1 वेळा जरी श्री सूक्तम बोलला, बघा 16 वेळा जमलं, अतिशय उत्तम. लहान लेकरं आहे, नाही जमत तर मग 1 वेळा जरी बोललात तरीही चालेल. जेवढी करा पण मनापासून सेवा करायची आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेजवळ एक दिवा रात्रभर चालू ठेवा. पूजेजवळ रात्री अंधार ठेवू नका. ही रात्र प्रकाशाची आहे म्हणून एक दिवा चालूच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी पूजेवर अक्षता वाहून घ्यायच्या आहे. उत्तर पूजा करायची आहे. कलशातील पाणी झाडांना टाकायचे आहे. नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. तुम्ही कलशावर नारळ नसेल ठेवलेला, पाणी झाडांना टाकून द्यायचे आहे. पानं फुलं असतील तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहे. तांदूळ असतील तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात किंवा आपल्या डब्यात टाकून द्यायचे आहे. धनधान्याला कधी कमी राहत नाही. लक्ष्मी माता आपल्यावर कृपा करते. पैसे असतील, सुपाऱ्या असतील, तुम्ही लक्ष्मी पूजनात त्याच सुपाऱ्या आपल्याला वापरून आपल्याला लक्ष्मी पूजनाची पूजा करायची आहे. महिलांनो, कोजागिरी पौर्णिमेला आपण ज्या सुपाऱ्या वापरतो, पैसे वापरतो पूजनात, पूजा मांडणी, त्या सुपाऱ्या आणि पैसे वापरून आपल्याला लक्ष्मी पूजनाची पूजा करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा म्हणजेच चंद्राची रात्र, सर्वांना आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक देवी लक्ष्मीची, चंद्राची पूजा करतात, जागरण करतात, त्यांच्यावर सर्व देवी देवता प्रसन्न होतात. अखंड लक्ष्मीची कृपा होते. हा उत्सव, पूजा आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो ही पूजा, उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सर्व देवता पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात, म्हणून त्यांना अमृताचा, गोड दुधाचा नैवेद्य आपण दाखवतो. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा काळ आहे. लक्ष्मी म्हणजे स्त्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुण लक्ष्मी, लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा कधीच ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी परम दयाळू आहे, कृपाळू आहे. ती हित करणारी आहे, पण त्या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीला अक्काबाई असं म्हटलं जातं. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपलेले आहे, कोण जागे आहे, ती ते नक्की बघत असते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते या रात्री. पण जे जागरण करतात, पूजा करतात, सेवा करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतोय, को जागरती, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलेले आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतात. घरात देवी लक्ष्मीची, देवांची पूजा कोण करीत आहे किंवा कोण करत नाही हे इंद्रदेव नक्कीच पाहत असतात. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. कोजागिरी पौर्णिमेला 12:39 आत माता महालक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकाची सेवा. महिलांनो, जरूर करा. 16 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करा. नाही जमत 8 वेळा म्हणा. नाही जमत किमान 1 वेळा तरी रात्री झोपण्याच्या आधी आपण दुधाचा नैवेद्य प्राशन करण्याआधी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर म्हणायचा आहे. देवी आईला कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा, जास्तीत जास्त वेळा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत देवी आईला कुंकुमार्चन करा. सुपारीवर जरी केला तुम्ही, लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र किंवा आपण जी मी आता सुपारीची तुम्हाला पूजा मांडणी सांगितली त्या सुपारीवर जरी केला तरीही चालेल. खूप सोन्यासारखी प्रभावी सेवा आहे. 1000 पटीने तुम्हाला फळ देऊन जाणार आहे. घरात कितीही दुःख, दारिद्र्य असेल, कटकटी असेल, अलक्ष्मी असेल, अक्काबाईचा तुमच्यावर फेरा असेल, संपूर्ण दूर होईल, नष्ट होईल आणि माता महालक्ष्मीची आणि सर्व देवी देवतांची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, लेकरा बाळांवर भरभरून कृपा होणार आहे. वर्ष कसं तुमचं सोन्यासारखं जाईल. वर्षभर, आयुष्यभर तुमच्या घरात लक्ष्मी मातेला कधी कमी राहणार नाही. पैसा, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, आरोग्य, आनंद तुमच्या घरात नांदत राहील. महालक्ष्मी अष्टकाची ही सेवा आवर्जून करा. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र मी तुम्हाला सेवा सांगितलेलीच आहे. जेवढी जमेल तेवढी करा, पण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ या दिवशी चुकवू नका महिलांनो.
कोजागिरी पौर्णिमेला मुला मुलींची आश्विनी सुद्धा साजरी केली जाते। या दिवशी सर्वात मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा 2 मुलं असतील, तुम्हाला 2 मुली असतील, त्यांना आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर रांगोळी टाकून आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका। जी काही इडापिडा असते संपूर्ण नष्ट होते आणि मुलांची कायम प्रगती होते। कुंडलीतील चंद्र मजबूत होत असतो, म्हणून आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी रांगोळी टाकायची आहे आणि मग मुलांना आंघोळ घालायची आहे। सुवासिक तेल लावा महिलांनो, या दिवसापासूनच खरी दिवाळीला प्रारंभ होत असतो, म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका, सुवासिक तेल मुलांना लावायचं आहे, उटणं लावा आणि मग मुलींना आंघोळ घालायची आहे। मुलं मोठी असेल तुम्ही स्वतः पाणी टाकून द्या, म्हणजे पाण्यात रांगोळी टाकून द्या, उटणं देऊन द्या, ते स्वतः करून घेतील। मुलं लहान असतील तुम्ही आंघोळ घालून द्या। नंतर मुलांचं औक्षण सुद्धा करायचं आहे। आता दुपारी पौर्णिमा लागणार आहे, मग आंघोळ वगैरे झालेली असेल 7 ऑक्टोबरला जरी तुम्ही मुलांना आंघोळीचा हा उपाय केला आणि लगेच 9:15 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे, आश्विन पौर्णिमा, तर मग तुम्ही 9, 9:15च्या आत जरी मुलांना ओवाळून घेतलं, औक्षण करून घेतलं ना, अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या मुलाबाळांची आश्विनी जरूर साजरी करा। या तिथी असतात शुभ तिथी, लेकरा बाळांना जरूर ओवाळून घ्यावं, त्यांच्या डोक्यावर थोडेसे तांदूळ टाकावे। तांदूळ म्हणजे आपल्या कुंडलीतील, मुलांच्या कुंडलीतील चंद्र मजबूत करत असतो आणि ज्याचा चंद्र, गुरु, शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीला कशालाच कमी पडत नाही, प्रगतीचे मार्ग आपोआप मिळत राहतात। मुलांना हा उपाय महिलांनो जरूर करा। साध्या सोप्या पद्धतीने आपल्या मुलांची आश्विनी जरूर साजरी करा। कोजागिरी पौर्णिमेला लवकर झोपू नका। आळशी व्यक्तीवर कधीच लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही। वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे। जर असं जागरण महिलांनो, दादांनो, मुलांना घेऊन सुद्धा करायचं आहे। आता लहान लेकरं आहे, मग झोपले ठीक आहे, आजारी व्यक्ती आहे, अशक्त व्यक्ती आहे, म्हातारी व्यक्ती आहे, पण आपल्यासारखे लोक असतील, आपण सर्वांनी जागरण या दिवशी जरूर करायचं आहे आणि आपलं घर प्रकाशमय करायचं आहे। एक पण घरातला किंवा दिवा विझवू नका महिलांनो। लाईट असतील, बल्ब असतील, तुम्ही चालू ठेवायचे आहे। किमान 12:30 पाऊणपर्यंत तरी आपलं घर प्रकाशमय करायचं आहे। घराच्या मुख्य दारावर महिलांनो तुपाचे दिवे लावूनच माता महालक्ष्मीचं स्वागत करायचं आहे। रात्री 12 वाजता पूजेला बसण्याआधी आपल्या मुख्य दाराशी दोन्ही साईडला, नाही जमलं एक साईडला का होईना, मुख्य दाराशी तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे। एक दिवा तुळशीजवळ लावा। तुमच्या खिडक्या असतील, तुम्हाला अजून दिवे लावायचे असेल, याच दिवसापासून खरी दिवाळीला प्रारंभ होत असतो, म्हणून आपलं घर इतकं प्रकाशमय करून ठेवा की कोजागिरीपासूनच देवी आई आपल्या घरात आली पाहिजे आणि आपलं घर सुखाने भरून दिलेलं पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला